नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 9 आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपरमधील पहिला टॉपिक आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचे दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दृष्टिकोन, त्यामध्ये आदर्शवादी दृष्टिकोन आणि वास्तववादी दृष्टिकोन. दुसरा टॉपिक राष्ट्रीय सत्ता, अर्थ आणि प्रकार. तिसरा टॉपिक राजनय, राजनयाची व्याख्या, राजनयाचे प्रकार, राजनयाची कार्ये. चौथा टॉपिक नवी जागतिक व्यवस्था, त्यामध्ये शीतयुद्धोत्तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था, प्रादेशिक संघटना, त्यामध्ये युरोपियन महासंघ आणि आशियान. आर्थिक संघटना, यामध्ये जागतिक व्यापार संघटना आणि ब्रिक्स. यामधील आपण शीतयुद्धोत्तर जागतिक व्यवस्था, प्रादेशिक संघटना आणि आर्थिक संघटना म्हणून ब्रिक्स या संघटनेची माहिती यापूर्वी घेतलेली आहे. आर्थिक संघटना म्हणून जागतिक व्यापारी संघटना या संघटनेची माहिती या तासाला आपण घेणार आहोत. जागतिक पातळीवरती दुसऱ्या महायुद्धानंतर व्यापारामध्ये वाढ व्हावी, व्यापारविषयक प्रश्नांची सोडवणूक वाटाघाटीतून किंवा परस्पर सामंजस्यातून व्हावी, अशा उद्दिष्टासाठी आंतरराष्ट्रीय संघटना, व्यापारी संघटना म्हणून स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला. अर्थात आधुनिक कालखंडामध्ये राष्ट्रांच्या वाढत्या गरजा, लोकांच्या वाढत्या इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक कालखंडामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळं राष्ट्रातील लोकांच्या इच्छा आकांक्षांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. परिणामतः राज्यांना कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार करावा लागलेला आहे. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे अनेक प्रकारची जबाबदारी, कार्ये राज्यांना करावी लागतात. त्यामुळे ही कार्ये पूर्ण करत असताना देशामध्ये असलेल्या साधनसामग्रीमध्ये ही कार्ये पार पाडणं शक्य नसतं. त्यामुळं इतर देशाकडून काही वस्तू आयात किंवा काही देशातील मुबलक वस्तू असतात त्या निर्यात करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच जागतिक व्यापार उदयास आलेला आहे. जागतिक व्यापाराची आवश्यकता निर्माण झालेली आहे. जगातील सर्व देशांच्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू किंवा वस्तूंचा जे काही कच्चा माल आहे तो प्राप्त होईलच याची शाश्वती येत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला किंवा जागतिक व्यापाराला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. याच उद्देशाने जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार घडवून आणायचा आहे, त्यातून जे काही प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न वाटाघाटीच्या परस्पर सामंजस्यातून सोडवायचे आहेत. या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचा जो प्रस्ताव आहे तो पुढे आलेला होता. तथापि या प्रस्तावावर सुरुवातीला एकमत होऊ शकलेलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापार हे व्यवहार क्लिष्ट स्वरूपाचे असल्यामुळं राष्ट्रांच्या मध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. यातून मार्ग काढण्यासाठी हॅवना येथे 1947 मध्ये जागतिक परिषद भरवण्यात आली. या परिषदेमध्ये 23 राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र येऊन व्यापार व जकात याबाबतचा सर्वसामान्य करार करण्यात आला. त्यालाच गॅट असंही म्हटलं जातं. भारत हा गॅटचा संस्थापक सदस्य आहे.
याचं प्रमुख उद्दिष्ट व्यापारात असणारी जकातीविषयक व इतर बंधने कमी करणे व जागतिक व्यापार वाढवणे असा गॅटचा उद्देश होता. गॅटच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदस्य राष्ट्रात व्यापार व्यवहार चालत आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. 3 दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य गॅटने केले. या काळात आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये मोठे बदल घडून आले. 1985 नंतर गॅटच्या व्यवहाराबाबत मतभेद निर्माण झाले. गॅटच्या करारामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी गॅटच्या सदस्य राष्ट्रांमध्ये इसवी सन 1986 मध्ये चर्चेच्या सुरुवात झाली. गॅटच्या विविध चर्चेच्या फेरीतून विकसित आणि विकसनशील देशांना फायदा झाला. या वाटाघाटीच्या 7 फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या, पण 8व्या फेरीत मात्र चर्चेचा शेवट लवकर झाला नाही. या फेरीलाच रुग्वे फेरी असं म्हटलं जातं. गॅटची 8वी फेरी 1993 मध्ये रुग्वे येथे सुरू झाली, पण या फेरीत वाटाघाटीच्या अंतिम मसुद्याबाबत एकमत झाले नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गॅटच्या संपूर्ण आकृतिबंध बदलण्याचा प्रस्ताव होता. गॅटमध्ये शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा समावेश करण्यात आला. सर्व देशांसाठी समान व्यापारविषयक कायदे असावेत असा आग्रह विकसित देशांनी धरला, परंतु याबाबत विकसनशील देशांना आपली भूमिका वेगळी घ्यावी लागली. या चर्चेतून तोडगा काढणे अशक्य होत गेल्याने शेवटी गॅटचे सरसंचालक सर आर्थर डंकेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने तयार केलेल्या ठरावाला डंकेल प्रस्ताव असेही म्हणतात. या प्रस्तावाला विकसनशील राष्ट्रांचा असणारा विरोध फारसा प्रभावी न ठरल्याने ही रचना मान्य करावी लागली. 1994 मध्ये भारतासह जगातील 124 देशांनी या मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यातूनच एक नवी जागतिक व्यापारी संघटना 1 जानेवारी 1995 रोजी अस्तित्वात आली. सध्या या संघटनेचे 148 देश सभासद आहेत. या जागतिक व्यापारी संघटनेचं उद्दिष्टे कोणती होती किंवा कोणती आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. जागतिक व्यापारी संघटनेचं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे सर्व राष्ट्रांना जागतिक व्यापाराचा लाभ मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे. दुसरं, त्यामध्ये सर्व राष्ट्रांना खुल्या पद्धतीने व्यापारवाढीला प्रोत्साहन देण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवण्यात आली. तिसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे जगातील सर्व देशातील लोकांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढवणं, म्हणजे व्यक्तिगत स्वरूपाचं लोकांचं उत्पादन वाढवणं ही भूमिका त्यामध्ये ठेवण्यात आली. चौथं उद्दिष्ट होतं ते म्हणजे परस्परांना हितकारक व्यापारी व्यवस्था प्रस्तावित करणे. 5वं उद्दिष्ट जगातील लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या विकासाला गती देणे. 6वं उद्दिष्ट पर्यावरणाचा संरक्षण करणे, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणे, त्याचं संरक्षण करणे हे 6वं उद्दिष्ट असलेले दिसून येतं. 7वं उद्दिष्ट विकसनशील व गरीब देशांना त्यांचा जागतिक व्यापारपेठेतील योग्य तो वाटा
त्यांना मिळवून देणे. 8वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे, शेती, उद्योग, सेवा इत्यादीवरील जकाती कमी करणे. 9वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे जागतिक एकात्मता निर्माण व्हावी व तेथील लोकांच्या कल्याणात भर पडावी अशा पद्धतीने कार्य करणे. 10वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे उत्पादकतेत व उत्पादन पातळीवर वाढ घडवून आणून जगात रोजगार संधीत वाढ करणे, देशादेशामध्ये रोजगार संधी वाढविणे. 11वं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक सहकार्य वाढीस लावणे. 12वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे जकात संघ अगर मुक्त व्यापार प्रदेश स्थापन करणे. 13वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वयंसंवर्धित विकासाला प्रोत्साहन देणे. 14वं उद्दिष्ट असं होतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बनवण्यात आलेल्या नियमांचा ठराविक कालावधीने आढावा घेण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करणे. आणि 15वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांना जागतिक व्यापारात हिस्सा वाढवून देणे व त्याद्वारे जागतिक व्यापाराचा विस्तार घडवून आणणे. अशा प्रकारची विविध उद्दिष्टे या जागतिक व्यापार संघटनेची त्या ठिकाणी असलेली दिसून येतात. या जागतिक व्यापार संघटनेची जी रचना आहे त्याचा विचार करत असताना जागतिक व्यापार संघटनेत 2 प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे मंत्री परिषद आणि 2 सामान्य परिषद. मंत्री परिषदेमध्ये सभासद राष्ट्रांच्या वाणिज्य मंत्र्यांचा समावेश होतो. मंत्री परिषद ही जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च समिती असून या समितीची बैठक 2 वर्षांनी होत असते. मंत्री परिषदेची पहिली व्यापारस्तरीय बैठक सन 1996 साली सिंगापूर येथे झाली. सामान्य परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांचे राजदूत आणि व्यापारी प्रतिनिधींचा समावेश होतो. सामान्य परिषदेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. सामान्य परिषदेमध्ये व्यापार धोरण पुनराढाव समिती, व्यापार संबंधी वाद निवारण समिती अशा 2 समित्यांचा समावेश होतो. सामान्य परिषदेला आपल्या कार्यात मदत करण्यासाठी आणखी 3 समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. 1 उत्पादन समिती, 2 सेवा समिती, 3 बौद्धिक संपदा अधिकार समिती अशा 3 समित्यांची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे. जागतिक व्यापार संघटनेमध्ये निर्णय सर्वानुमते घेतले जातात. काही प्रश्नावर निर्णय घेताना मतभेद निर्माण झाले तर मतदान घेतले जाते. संघटनेच्या दैनंदिन व्यवस्थापनाचे व प्रशासनाचे काम पाहण्यासाठी महानिर्देशकाची नेमणूक मंत्री परिषदेकडून केली जाते. अशा प्रकारे जागतिक व्यापार संघटनेची रचना किंवा कामकाजाची पद्धत, कामकाजामध्ये वेगवेगळ्या समित्या या ठिकाणी योग्य ती भूमिका आपलं कार्य पार पाडतात. जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख विषय कोणते आहेत
त्यामध्ये पहिला मालाचा व्यापार. 1994 पर्यंत गॅटचे नियम हे शेतीमालाच्या व्यापारावर निर्बंध ठेवण्यास अपयशी ठरले होते. त्याचा परिणाम शेतीमालाच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाले होते. ऋग्वेद करारामध्ये शेतीमालाची निर्यात कशी झाली पाहिजे यावर ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. सर्व राष्ट्रांनी शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या पद्धतीवर बंधने ठेवणे आवश्यक आहे, असे जागतिक व्यापार संघटनेचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाच्या उत्पादनाला चालना मिळाली नाही. शेतीमालाच्या निर्यातीला बंधने घालण्यात आल्यामुळे राष्ट्रात वाद निर्माण झाले. विकसित राष्ट्रे आपली शेती उत्पादन विकसनशील देशांवर लादत आहेत, कारण विकसनशील देशांना अल्प उत्पादन शक्तीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरता येत नाही आणि विकसनशील देशांचा शेतीमाल एकूण अर्थसहाय्य देताना किमतीच्या 100% अधिक असू नये. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत खाद्यान्नावर जे अर्थसहाय्य केले जाते ते पोषण उद्दिष्टाने केले जावे. देशातील गरजू गरीब लोकांना फक्त सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, असे जागतिक व्यापार संघटनेचे मत आहे. दुसरं जो क्षेत्र आहे ते म्हणजे किंवा प्रमुख संघटनेचा विषय आहे तो म्हणजे वस्त्रोद्योग व कापड उद्योग. 2004 पर्यंत डंकेल प्रस्तावानुसार सदस्य देशांनी आपल्या बाजारात अन्य देशातील कापड व वस्त्रांच्या आयातीवर कोणती निर्बंध लादली आहेत हा प्रस्ताव लागू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत अन्य सदस्य देशांना कळवावे होते. 2004 पर्यंत हळूहळू हे बंधने संपुष्टात आणावायची होती. त्यामुळे सर्व बंधने वस्त्रोद्योग व्यापार मुक्त होईल. विकसनशील देशांना वस्त्रोद्योगावर अनिष्ट परिणाम होताना दिसतो. डम्पिंग म्हणजे नको असलेल्या मालाची आपल्या देशाच्या बाहेर विल्हेवाट लावणे. बरीच विकसित राष्ट्रे आपल्यातील टाकाऊ माल अन्य देशात स्वस्त दराने विकतात आणि स्वतःच्या देशाचे पर्यावरण, आरोग्य यांचे संरक्षण करतात. अशा प्रकारच्या टीका होत होत्या, त्यातून मतभेद होत होते. परंतु जपान आणि अमेरिका यांच्या मतभेदातून यावरती काही निर्णय होऊ शकलेले नाही. या बाबतीत जागतिक व्यापार संघटना कोणतेही निर्बंध घालू शकलेली नाही. तिसरा मुद्दा होता जे संघटनेचा प्रमुख विषय आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाची विनाअट देवाणघेवाण करणे. चौथा, बुद्धिसंपदेच्या पेटंटच्या हक्काचे संरक्षण करणे. त्याचप्रमाणे पाचवा विषय आहे तो म्हणजे विविध सेवांचा समावेश. बँक असेल, बँकिंग क्षेत्र असेल, विमा असेल, वाहतूक असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, पर्यटन असेल, हवाई वाहतूक असेल, जहाज वाहतूक असेल, करमणूक असेल, ह्या सेवा आहेत. या सेवांचा समावेश व्यापारी संघटनेच्या घटकामध्ये व्हावा ही भूमिका यामध्ये होती. यामध्ये परकीय संस्था आणि स्वदेशी संस्था असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका यामध्ये ठेवण्यात आली. 6वा जो घटक आहे तो म्हणजे तक्रार निवारण आणि अवपूजनास विरोधी उपाययोजना. तक्रार निवारण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार संघटनेने जे काही वाद तक्रार होतील त्याच्या निवारणासाठी मंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी जे तक्रारी असतील त्या निवारणाचं कार्य केलं जातं. तसंच अवपूजन म्हणजे एखाद्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी वस्तू अत्यंत कमी किमतीला विकून त्या देशातील कारखाने बंद पाडणे, कालांतराने त्यांच्या देशात वस्तू अधिक किमतीला विकणे होय. तेव्हा अवपूजनाचा वापर करणाऱ्या देशावर कारवाई करून ते चालणारे डम्पिंग बंद करता येते. अशा प्रकारे जागतिक व्यापारी संघटनेमध्ये त्या ठिकाणी
निर्णय घेतले जातात. या जागतिक व्यापारी संघटनेच्या कार्याचं मूल्यमापन करत असताना अनेक वर्षापासून जागतिक व्यापार संघटना कार्य करते. गेल्या काही वर्षांमध्ये व्यापार राजवटीचा घडून आलेला उदय आणि विकास हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यापार राजवट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रांमधील आर्थिक व व्यापार संबंध नियंत्रण करण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली संस्थात्मक व्यवस्था होय. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बँक, आर्थिक सहकार्य विकास संघटना, आर्थिक नाणेनिधी या जागतिक आर्थिक संस्थांची निर्मिती करण्यात आली. 1995 मध्ये स्थापन झालेली जागतिक व्यापार संघटना ही आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारविषयक महत्त्वाची संघटना आहे. या संघटनेचे विविध फायदे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला जो फायदा आहे तो म्हणजे जागतिक उदारीकरणाची भूमिका. या जागतिक व्यापार संघटनेमध्ये जगातील देशांनी व्यापारात उदारीकरणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे मुक्त बाजारपेठ अस्तित्वात आली. खुल्या स्पर्धात्मक मुक्त व्यापाराने सर्व जगाची भरभराट झाली. दुसरा फायदा आहे तो म्हणजे औद्योगिकरण. आयात मालावरील जकात कमी केल्यामुळे देशांतर्गत उद्योगधंद्यांची वाढ होण्यास मदत झाली. उद्योगप्रधान राष्ट्रांनी सुती कपड, वाहतुकीची साधने, कातडी, रबर, प्रवासी साधने इत्यादीवर जकाती कमी करण्याचे धोरण प्रयत्न केले. तिसरं कृषी उत्पादन. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाल्यामुळे शेती वस्तूंना चांगले दर मिळण्यास मदत झाली. सर्व औद्योगिक देशांनी शेती उत्पादन वस्तूवरील जकातीची बंधने कमी करण्याची मान्यता दिली. मोठ्या प्रमाणात शेती वस्तूंना कायमची मागणी मिळत राहील असा आशावाद निर्माण झाला. त्यामुळे कार्यक्षम उत्पादकांना अर्थव्यवस्थेत संधी मिळाली. चौथा फायदा आहे तो म्हणजे रोजगाराची संधी. जागतिक व्यापार संघटनेच्या कार्यामुळे जगातील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य उपयोग होऊ लागला आणि त्यातून राहणीमानाचा दर्जा उंचवण्यास धोरण स्वीकारले. त्यासाठी जगात आणि देशांतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यास मदत झाली. पाचवा जे फायदा आहे तो म्हणजे विकसनशील देशांना फायदा. व्यापाराच्या उदारीकरणामुळे बहुसंख्य विकसनशील देशांना अधिक लाभ झाला. बाजाराभिमुख वातावरण निर्माण झालेल्या असल्यामुळे देशापेक्षा कार्यक्षम शेती निर्यातदारक देशाचा उदारीकरणामुळे अधिक फायदा होऊ लागला. पेटंट व सार्वजनिक आरोग्य. आरोग्यास जेव्हा धोका निर्माण होतो तेव्हा अशा आपत्तीच्या काळात पेटंट कायदे बाजूला ठेवून लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते आयात करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे एड्स, टीबी, मलेरिया इत्यादी रोगांची स्वस्त औषधे उपलब्ध झाली. दक्षिण आफ्रिकेतील अनेक देशांना एड्सग्रस्त आहेत अशा लोकांना ही चांगली सोय झाली. तसेच नवीन क्षेत्रांना मार्गदर्शन. या संघटनेमुळे प्रथमच आंतरराष्ट्रीय व्यापार, बौद्धिक गुंतवणूक, मालमत्ता अधिकार, व्यापार विषयक गुंतवणूक, उपाय विषयक नियम या करण्यात आले. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट यासारख्या बौद्धिक स्वामित्वाचे रक्षण करणे शक्य झाले. वस्तूचे मूल्य घट आणि औद्योगिक अर्थशाही याचा समावेश झाल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नियमांचे बळकटीकरण आले. अशा प्रकारचे विविध फायदे या ठिकाणी झाले. तसेच काही तोटेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. सार्वजनिक वाटप पद्धतीकडे दुर्लक्ष. गरिबांना दिलाशी देणारी पद्धती म्हणून सार्वजनिक वाटप पद्धतीला महत्त्वाचे स्थान आहे, परंतु या करारात त्याकडे दुर्लक्ष झाले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची खरेदी करण्याच्या आणि बाजारातील किमतीला विकण्याच्या तरतुदीकडे दुर्लक्ष झाले. सध्या बाजारातील वाढत्या किमतींचा गरिबांच्या राहणी खर्चावर अनिष्ट परिणाम होत आहे. भारतासारख्या देशात भुकेची समस्याही गंभीर बनली आहे. दुसरं तोटा आहे तो म्हणजे अन्यायकारक धोरण. गॅट कराराच्या धोरणाची व्यापारविषयक प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या संघटनेवर सोपवण्यात आली. जगातील सर्व लहान मोठी
आर्थिकदृष्ट्या सबल, दुर्बल अशा सर्व प्रकारच्या राष्ट्रांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. अर्थात खुलेपणा आणि उदारपण या धोरणामुळे जागतिक व्यापाराची मांडणी करणं हा उद्देश जाहीर करण्यात आला आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या 10-15 वर्षाचा अनुभव विचारात घेता खुल्या व जागतिक पातळीवर बळी तो कानपिळी हाच न्याय चालत असल्याचे दिसून येते. तिसरा जो दोष आहे तो म्हणजे उत्पादनावर, शेती उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात. गेल्या 15 वर्षात विकसनशील देशातील शेती उत्पादनाचे आणि शेतीमालाच्या व्यापाराचे अरिष्ट तीव्र होत चालले आहे. आधुनिकतेच्या आक्रमण आणि बाजारपेठेतील पिछाडी या कचाट्यात हे देश सापडले आहेत. शेती उत्पादन उकरड्याचे धन होऊ लागले आहेत. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. भारतात आंध्र, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारण परदेशातील शेतीमालाला खुले दरवाजे आणि देशातील कांदा, टोमॅटो, कापूस, संत्रे, नारळ, सूर्यफूल यांना परदेशात वाव नाही, देशात भाव नाही अशी विचित्र परिस्थिती झाल्यामुळे लहान शेतकरी, शेतमजूर यांच्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. चौथा जो दोष आहे तो म्हणजे किंवा तोटा आहे तो म्हणजे विशिष्ट राष्ट्रांच्या आर्थिक हितसंबंधांना जोपासणारी रचना. जे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना विकसित देशांना जे यश लाभले त्यातूनच या राष्ट्रांचा विकसनशील राष्ट्रांच्यावर विविध अटी लादण्याचा उत्साह वाढला. मुळात अमेरिकेच्या आणि युरोपियन समुदायाच्या आर्थिक हितसंबंधांना जोपासणारी रचना आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेतून निर्माण झाली. पाचवा जो दोष आहे तो म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदा. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीने खरा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्यांना पेटेंट अधिकार मिळवण्यात झाला. या कंपन्यांनी मिळवलेला फायदा सध्या $800 कोटी इतका आहे. त्यापैकी $550 कोटी इतका विकसनशील देशातून मिळवला आहे. पेटेंट कायद्यामुळे जीवन संरक्षण औषधांच्या किमती वाढल्या. त्यांचा पुरवठा देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात गेला. याचे अनिष्ट परिणाम विकसनशील देशांच्यावरती झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारचे काही फायदे, काही दोष किंवा काही तोटे जागतिक व्यापार संघटनेचे आपल्याला सांगता येतात. जागतिक व्यापार संघटनामुळे काही बड्या राष्ट्रांचा फार मोठा फायदा होताना दिसून येतो, तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा विकसनशील असलेल्या देशांचा यामध्ये तोटा होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थँक्यू.